नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर सर्वात आधी आपलं या चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये जी म्हैस बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये हे आपण मोकळी करणार आहोत आणि ती अडवलेली आहे. ते दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये तिचे पायाचे खूर बाहेर आलेले आहेत. तर आपण कशा प्रकारे मोकळी करणार आहोत ही म्हैस, तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कशी मोकळी केली हे तुम्हाला दिसेल. तर सर्वात आधी तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका. तर आता जे आपण ही म्हैस बघतोय, आता ही म्हैस तुम्ही बघताय, आता ह्या म्हशीला जवळजवळ एक पाऊण तास झाला आहे फुगा फुटला आहे. तर फुगा फुटला आहे पण वासरू काय बाहेर येत नाही. हे जे म्हशीचं रेडकू आहे ते रेडकू बाहेर येत नाही. तर आपण आता 1 तास झालेला आहे, पाऊण तास झालेला आहे. तर आपण ते आता आपल्याला फोन आला होता की 1 पाऊण तास होऊन गेला आणि रेडकू बाहेर येत नाही. तर आपण आल्यानंतर अगोदर चेक केलं, याच्या अगोदर चेक केलं वासरू कसं आहे, म्हणजे आतमध्ये त्याचे जे मान आहे, मान पाठीमागे फिरलेली आहे का हे चेक केलेली आहे. त्याचे फक्त पायच आलेले आहेत आणि मान थोडी पाठीमागं फिरली होती. तर आपण ती मान सरळ करून घेतली. सरळ करून घेतल्यानंतर आता तुम्ही बघत असताय व्हिडिओमध्ये, तर मान सरळ करून अगोदर आपण घेतलेली आहे. आता त्याचे जे खूर आहेत, पाय आलेले आहेत, ते खूर अगोदर आपल्याला बाहेर ओढून घ्यायचे. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल कशा पद्धतीने बाहेर काढून घेत आहोत. तर जे 2 खूर येतं ते 2 पाय बाहेर ओढायचे. अगोदर एका माणसाने ओढून घ्यायचे, एका माणसाचं बळ लावायचं. एका माणसाला काय ओढत नाहीत, त्याच्यामुळं दुसरं जे माणूस आहे, समजा दुसरा मुलगा ते ओढत आहे, तर दोघाला पण ओढायला म्हणजे ओढत नाही. आता जर अशी परिस्थिती झाली तर जे आपण साबण किंवा तेल वगैरे लावून आतल्या साईडला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, म्हणजे आतली जी बाजू आहे ती मऊ होऊन जाईल. आता ही जी म्हैस आहे याचं अगोदर आपण वाट बघत असतो तर की फुगा फुटायची, म्हणजे जो फुगा येतो बाहेर, ते फुगा बाहेर आल्यानंतर कमीत कमी 1 ते 1 तासभर आपण वाट बघू शकतो वासरू याची. जर 1 तासामध्ये वासरू बाहेर आलं नाही, रेडकू बाहेर आलं नाही, तर त्याची परिस्थिती काय आहे, त्याला म्हशीला गरज आहे का, तिची मान फिरलेली आहे का, डिस्टोकी आहे का, म्हैस अडवली का, हे चेक करणं महत्त्वाचं आहे. तर हे बरोबर आपण 1 पाऊण तास त्यांनी वाट बघितली फुगा फुटल्यानंतर, पण ते काय झालं नाही. तर त्यांनी आपल्याला कॉल केला. कॉल केल्यानंतर आपण आलो. तर हे म्हणजे तोंड पाठीमागं फिरलं होतं, पाठीमागं ते आपण सरळ करून घेतलं. जे पाय येतं, पाय आता ओढतोय आणि 2 जणांना ओढत नव्हतं, 3 जणांना अजून 1 जणाला बोलवलं ओढायला. तर त्यानंतर तुम्ही बघत असताल व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने ओढत आहोत. जे वासरू आहे पाय आपण ओढतो, पण पायाला जेवढं समजा बळ लागतंय तेवढं तोंडाला पण लागायला पाहिजे. तर तोंड पण आपण सहज असतं म्हणजे थोडं धरून बाहेर ओढलं आहे. तर बघत असाल तुम्ही व्हिडिओमध्ये, आता आपण तोंड पण बाहेर ओढलेलं आहे आणि तोंड बाहेर ओढल्यानंतर इझिली वासरू बाहेर आलेलं आहे. वासरू बाहेर आल्यानंतर जे तोंडातला स्राव आहे तो स्राव तोंडातला बाजूला काढायचा. आणि जर जास्त वेळ वासरू आतमध्ये राहिला असेल पोटामध्ये, आणि तर कधी कधी ते आतला जे पोटातला स्राव आहे तो पिशवीमधला तो त्याच्या नाकातोंडामध्ये आत जातो. तर त्यामुळे आपण वासरू उचलून समजा सरळवर उचलून खाली त्या नाकातोंडातला स्राव बाहेर काढला जातो आणि वासरू आपलं सावध होतं. तर धन्यवाद.